चला इथे घेतले 1 किलो साबुदाणा. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा. आपण करणार आहे सकाळी हिरव्या मिरचीचे चकल्या, साबुदाणा बटाट्याच्या चकल्या. इथं थोडं साबुदाण्यात पाणी जास्त असलं तरी चालेल बरं का, काही हरकत नाही, कारण आपल्याला परत साबुदाणा शिजवूनच घ्यायचा असतो. आता झाकून ठेवते रात्रभर. सकाळी आपण याच्या चकल्या बघू. 1 किलो साबुदाणा, 3 किलो बटाटे. तर आज छान हिरव्या मिरचीच्या चकल्या करायच्या आहे. उकळून घेतला. 9 लिटरचा कुकर आहे मोठा. इथं घेतले 3 किलो बटाटे, धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने स्वच्छ. तर आज छान आपण हिरव्या मिरचीच्या झणझणीत चकल्या करणार आहे. चला इथं 1 ग्लास पाणी, 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर इथं लावलं आहे कुकर बटाट्याचा. इकडं दूध, इकडं चहा उकळतो. या चहा घ्यायला सगळ्यांना गुड मॉर्निंग. असं आणि हा आहे आपल्या गवती चहा, गच्चीवर लावलेला आहे, फ्रेश आहे एकदम. आज गवती चहाचा चहा आहे, या चहा घ्यायला. चला इथे घेतला आहे मी 50 ग्रॅम ते 70 ग्रॅम मिरच्या आहे हिरव्या. याची बारीक पेस्ट करून घ्यायची. जास्त बारीक पण नाही करायची, थोडी जाडसरच राहून द्यायची. चला मिक्सरला बारीक करून घेऊ. बघा अशी जाडसर पेस्ट करून घेतली आहे, जेणेकरून सोऱ्यातून आपल्या चकलीमध्ये येऊन जाईल. जास्त बारीक पण नाही करायची. उकडलेले बटाटे इथं थंड पाण्यात घेतले. इथं घेतली किसणीने किसून घ्यायचे, जेणेकरून सोऱ्यामध्ये येणार नाही, आपलं अटकणार नाही आणि चकली प्लेन येईल. मिस्टरांची चालू आहे धावपळ, त्यांना जायचं आहे यात्रेला. तर आमच्या इथं देवपूर या गावची यात्रा आहे. तर इथं झालेले आपले बटाटे सोलून. तर इथं हिरव्या मिरचीची चकलीची तयारी चालू आहे, पण आज थोडा वेळ पण झाला आहे. चला हिरव्या मिरचीच्या बटाटे चकलीसाठी इथं बटाटे मी किसून घेते आहे. तर किसणीने किसायचे, जेणेकरून आपल्या चकलीमध्ये येणार नाही ते जाड. जर बटाट्याचं हे असलं तर असं किसून घ्यायचं. बघा इथं घेतले मी 2.5 तांबे पाणी. चला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि वाळवणाच्या पदार्थांना थोडं मीठ कमीच वापरायचं. चला इथं चवीप्रमाणे हिरवी मिरची टाकून घेते मी. मीठ टाकून घेतलं. तर इथं मी साबुदाणा मोकळा करून घेते, जो रात्री टाकला होता भिजत आणि छान भिजला आहे. तर चकली करताना थोडं पाणी जास्त असलं तरी चालतं बरं का. इथं उकळी आली आहे. नाही इथं साबुदाणा सोडून देते मी. इथं साबुदाणा शिजवून घ्यायचा मस्त. हिरवी मिरची, बटाटा, साबुदाणा, बटाटा, हिरवी मिरची, मीठ. तुम्ही जिरे जर खात असाल तर जिरे टाका, कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर टाका. मी काय उपवासाला वापरत नाही, पण काही खाते ना. इथं बटाटा उकडलेला मिक्स करून घ्यायचं. 1 किलो बटाटा, 3 किलो बटाटे, 1 किलो साबुदाणा. छान मिक्स करून घ्यायचं. तर चला इथं छान मिक्स करून घेते मी आणि 5 मिनटं वाफेवर ठेवायचं. मग आपलं बॅटर रेडी. मग गच्चीवर जाऊन आपण छान चकल्या करणार आहे. आज थोडा टाईम झालेला आहे. नको चला असे करून घेते मी चकल्या. आज ऊन झालं आहे बरं का भरपूर. तर सोऱ्याने करते आहे, जरा वेळाने पिशवीने करणार आहे. तर चला इथं मीठ आपण सोडून घेतलं बरणीमध्ये. तर त्या चलकट कर. तर इथं पिशवीचा वापर करून छान याने पण छान येतं बरं काय. तर तुम्ही केलं आहे का याने चकल्या? तर मी पहिल्यांदाच केल्या. लाल मिरचीच्या पण यानेच केल्या, मला आवडल्या. छान येतो आकार.
आणि सोऱ्याने केलं. तर तुम्हाला दोन्ही पद्धत दाखवली. तर तुम्हाला कोणती योग्य वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि खरंच पिशवीच्या खरंच छान येत आहे आणि भरपूर बसतं त्यात. आपलं जे बॅटर असतं ते सोऱ्यात तसं थोडं बसतं आणि छान आपल्याला आकार देता येतो. तर चला, अशा झालेल्या आहे पापड्या खिरीच्या. हिरवी मिरचीच्या छान लागतात, नक्की करून बघा. आणि बटाटा टाकायचं तर बघा असा बटाटा छान दिसतो आणि तळल्यावर पण कुरकुरीत चवीला छान लागतात या पापड्या. तर हिरव्या मिरचीतल्या बटाट्याचा किस वापरून झणझणीत छान पापड्या बनवल्या आहे. एक पलंग भरला इकडं, बाकीच्या इकडं हिरव्या मिरचीची चकली आहे, तिकडं लाल मिरचीची आहे आणि बटाट्याचा किस आहे. त्याच्या सर्व रेसिपी आलेल्या आहे, नक्की बघा. जवळ गेले चला, आपल्या झालेल्या हिरव्या मिरचीच्या झणझणीत चकल्या. तर एवढ्या काय तिखट नाही झाल्या बरं का, पण छान झाल्या आहे. म्हटलं चला तुम्हाला तळून दाखवावा. तर ह्या ज्या केलेल्या आहे ह्या पिशवीने केलेल्या आहे आणि ह्या सोऱ्याच्या आहे आपल्या. तर छान झालेल्या आहे, चवीला तर खूप छान झालं आहे, नक्की ट्राय करा. चला आता बघा हिचे आकार किती छोटा आहे आणि आता तळल्यावर किती मोठे होईल. चला, तेल तापलेलं आहे. बघा किती मोठ्या झाल्या आणि एकदम सफेद. कोणी म्हणणार पण नाही बरं काही हिरव्या मिरच्या टाकल्या यात. काय चकल्या तर नक्की ट्राय करा, खूप छान झालेल्या आहे आणि खूप सफेद. आणि बघा चकलीचा आकार किती छोटा होता, मी तुम्हाला दाखवला. तर बघा चकलीचा आकार आणि एवढ्या सफेद झाल्या आहे. तर नक्की ट्राय करा आणि करून बघा. तर बघा एवढा सफेद झाला आहे. या चकली याच्या सोऱ्याच्या आहे, तर ह्या पण छान झाल्या आणि या पिशवीच्या आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू उद्या छानशा अशाच एक रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. करून द्यायची सकाळी.